पुढची बातमी बीडमधूनच आहे। बीडच्या गेवराईमधला धक्कादायक प्रकार समोर येतोय। जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या गतिमंद मुलीची सुटका करण्यात आली। शेजारी महिलेच्या जागरूकतेमुळे ही सुटका झाली। आईविना मुलीचे दारुड्या बापानं हाल हाल केले। बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या एका गावामध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या गतिमंद मुलीच्या एका महिलेच्या जागरूकतेमुळे तिची सुटका झाली आहे। सध्या ही मुलगी छत्रपती संभाजीनगर इथल्या पुनर्वसन केंद्रामध्ये तिला दाखल करण्यात आलेला आहे। या मुलीच्या आईचा मृत्यू झालेला आहे आणि वडील व्यसनाधीन आहेत। मुलगी गतिमंद आहे। तिच्या वडिलांनी तिला चक्क जनावराच्या गोठ्यामध्ये पायाला दोरी बांधून ठेवलेलं होतं। गंभीर बाब म्हणजे तिला खाण्याकरता केळी आणि टरबूजाच्या साली दिल्या जायच्या। तिच्या घराशेजारी राहण्यासाठी आलेल्या एका महिलेनं या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि त्या ठिकाणी जाऊन तिनं त्या ठिकाणची स्थिती पाहिली। त्यांना या मुलीची दया आली आणि त्यांनी तिची सुटका केली। तिथून तिला संभाजीनगर इथल्या अनाथालयात दाखल करण्यात आलं। त्या ठिकाणी आता तिचं समुपदेशन करण्यात येतंय। संभाजीनगर इथल्या दामिनी पथकाच्या सहकार्यानं ही सर्व कारवाई करण्यात आली। बीड जिल्ह्यामध्ये गेवराई या गावामध्ये एक 5 वर्षाची मुलगी आई नसणारी तिच्या वडिलांनी तिला गोठ्यामध्ये बांधून ठेवलं होतं पायाला। एवढ्या लहान वयामध्ये तिला बांधून ठेवलं आणि माणसांचा काही संपर्क नसल्यामुळे ती मुलगी एक गतिमंद असल्यासारखी आम्हाला भासत होती। कारण तिचा आणि माणसांचा काही संपर्क नसल्यामुळे, माणसाळलेली नसल्याने तिला कसं वावरायचं घरामध्ये ते काही त्या मुलीला कळत नव्हतं। आणि म्हणून तिने खालिद अहमद यांचा दारुण अमनी ही समाज संस्था आहे त्याच्यामध्ये तिला आणून सोडलं। त्या संस्थेमध्ये फक्त मुलंच होते, मुलीची तिथे व्यवस्था नव्हती। त्यामुळे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला सांगितलं की मुलगी अशा अशा प्रकारची आहे। तर आम्ही त्या मुलीला पाहिलं तर त्या मुलीची खरोखर परिस्थिती फारच बिकट होती आणि आम्ही तिला घेतलं आणि बाल कल्याण समितीसमोर तिला हजर केलं।